नमस्कार मंडळी. कालच्या व्हिडिओ खाली सगळ्या ताईंनी इतके छान छान कमेंट केले, इतकं भरभरून मला प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की ताई सांग, आम्हाला ऐकायचं आहे लहानपणीचं, केव्हा तुझे लग्न झालं त्या टायमाची जे काही तुझी परिस्थिती होती ते आमच्यासोबत शेअर कर. ह्या व्हिडिओपासूनच मी सुरुवात करते, एक एक करून सगळे गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार. तर लहानपणापासून मी तुम्हाला सांगते. पहिले ना म्हणजे आम्ही किती भाऊ बहीण आहेत ते तुम्हाला माहिती आहे, पण परत सांगते. आम्ही 4 भाऊ बहीण होतो, म्हणजे 2 भाऊ आणि 2 बहिणी, म्हणजे आम्ही 4 होतो. मस्त आमची लाईफ इतकी छान होती. एवढं हॅपी राहायचो आम्ही, दिवसभर खेळायचो. म्हणजे ताई तर इथे नाही राहायची, ताई मामाच्या घरीच होती. आम्ही तिघंच राहायचो, म्हणजे माझे 2 भाऊ आणि मी एवढंच. आणि ताई पहिल्यापासून म्हणजे तिकडंच होती, त्याची शाळा वगैरे तिकडंच झालेलं सगळं. तर आम्ही तिघंच होतो आणि मम्मी आणि पप्पा हे सगळे आमच्यासोबत. इतकं छान वाटायचं, खूपच छान. आमचं घर इतकं भरलेलं होतं, म्हणजे एक छोटासा घर होता, जास्त मोठं पण नव्हतं. म्हणजे आम्हाला झोपायला सुद्धा जागा राहायची नाही, इतका छोटा घर होता. पण त्याच्यामध्ये इतका आनंद होतो ना, काय सांगू. म्हणजे दिवसभर खेळायचं, संध्याकाळचं मस्त जेवण वगैरे किंवा बाहेर झोपणं वगैरे इतकं भारी वाटायचं, खूपच छान. आणि मी ना त्या टायमाला 7वीला होते आणि माझी ताई म्हणजे मोठी होती आमच्यापेक्षा, म्हणजे सगळ्यामध्ये ना 2-2 वर्षाचा गॅप आहे. आणि माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा लहान होते, म्हणजे आम्ही दोघी बहिणी मोठी होतो आणि भाऊ माझे दोन्ही पण लहाने होते. तर आमचं कसं म्हणजे ताई तिकडे राहायची, तर मीच म्हणजे मोठी होती घरात. आणि कसं म्हणजे एवढं तर मला पण कळायचं नाही, पण लहान जे माझे भाऊ होते ना त्यांना मी सांभाळून घ्यायची. म्हणजे खूपच ते लहान होते, आता 2-2 वर्षाचं. मी 7वीला असणार तेव्हा ते किती लहान असेल हे विचार तर तुम्ही पण करू शकता. मग 7वीला असताना सगळं काही व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर आहे ना पुढं असं काही आमच्यासोबत घडलंय ना, तर त्या टायमापासून आहे ना सगळं काही चेंज झालंय. 1 वर्ष तर इतकं छान चाललं होतं, खूपच छान. ते मला सगळं काही गोष्टी आठवतात. त्याच्यानंतर आहे ना मी 8वीत गेले असेल. जास्त काय माझं वय पण नव्हतं त्या टायमाला आणि एवढी समज पण नव्हती. पण माझे पप्पा आहे ना, म्हणजे माझे वडील आहे ना, आडवी बोरचे कामं करायचे. म्हणजे ते विहिरीत करतात ना म्हणजे पाणी वगैरे लागण्यासाठी ते करतात. आता ज्या ताई शेताकडं राहतात, म्हणजे त्यांना गावाकडचं माहिती, त्यांना कळलं असेल मी काय म्हणते. आडवी बोरचं ते काम करायचे, तर ते बाहेरच राहायचे नेहमी. फक्त पावसाळ्यात ते घरी राहायचे. दिवाळी झाली का परत ते बाहेर जायचे. 2-3 महिने घरी यायचेच नाही, म्हणजे सारखं त्यांना तिकडे कामं असायचे. आता आमचं घर छोटंसं होतं, 4 लेकराला सांभाळायचं, त्यांचं म्हणजे सगळं शिक्षण वगैरे सगळं काही बघायचं म्हटल्यावर पैसे लागतच ना, तर ते घर सोडून बाहेर कामाला जायचे. आणि मम्मी माझी म्हणजे तेव्हाच जॉबला लागली होती, म्हणजे अंगणवाडीमध्ये. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की माझी आई जॉबला होती आणि आता पण आहे. तर त्याच टायमाला लागल्या होत्या बरं का. मग ते त्यांचं काम करायचे. शेती होती आम्हाला थोडीच, जास्त शेती नाही आहे, पण त्याच्यामध्ये पण भरपूर कामं वगैरे करावं लागतं. आता गावाकडे राहिल्यावर आपल्याला कळतं ते सगळं. पण पप्पा बाहेरचे करायचे आणि आई माझी घरचं करायची. असं आमचं म्हणजे मस्त चाललेलं होतं. पण एक दिवस असं काही घडलं, म्हणजे रविवारचा दिवस होता. मी कधीच विसरू शकत नाही. सगळ्यांसाठी संडे, रविवार असं बोलले तर खूप म्हणजे चांगलं दिवस मानले जातं. म्हणजे सुट्टी असते किंवा हे असतं किंवा ते असतं. पण माझ्यासाठी तो खूप वाईट दिवस आहे. सकाळीच म्हणजे 7 वाजत होते. त्या टायमाला आम्हाला कॉल आलेलं की म्हणजे माझ्या पप्पाला अटॅक आलंय म्हणून. तर ते झोपेतून उठलेच नाही, असं त्यांचं कॉल आलेलं. आणि ते ऐकून आहे ना खरंच असं काही धक्का बसला. आणि म्हणजे एवढं पण नाही की आपल्याला म्हणजे एक गेलेला माणूस परत भेटणार नाही, एवढी पण समज नव्हती. म्हणजे नॉर्मली जेवढं समजत होतं तेवढं, बस गेले म्हणून पप्पा आणि नाही राहिले, आता आपल्याला वडील नाहीये, एवढंच मला कळायचं, बाकीचं काहीच नाही. पण हळूहळू करून आहे ना सगळं काही मला समजायला लागलं आणि लगेच आहे ना तिथून पुढे ना आमचं पूर्ण काही सगळं चेंज झालेलं होता. आणि माझी आई ना सारखं रडायची की कसं होईल आता, मी काय करणार. आमची परिस्थिती एकदम म्हणजे साधारण होती, म्हणजे काहीच नाही. कष्ट केलं तर पोट भरणार, नाही तर पोटसुद्धा भरणार नाही, अशी अवस्था होती. आणि एक बाई 4 लेकराला घेऊन कुठे जाणार, कोणी नातेवाईक नसतात जास्त करून, कोणी बघत नाही. आणि थोडेच दिवस ते सहानुभूती दाखवतात, त्याच्यानंतर कोणी आपल्याला म्हणजे काहीच म्हणजे मदतसुद्धा करत नाही. आता मला हळूहळू सगळं काही कळायला लागलं. माझी आई इतकी रडायची ना, खूपच जास्त. म्हणजे शेतात गेली तर शेतात रडत बसायची, घरात राहिली तर घरात रडत बसायची. इतकं म्हणजे खूपच मला वाईट वाटायचं आईच्याकडं बघून. आणि मी पण 1 महिन्यापासून शाळेत गेलेच नव्हते. म्हणजे 1 महिना मी घरीच होते. त्याच्यानंतर आता सगळेच बोलत होते की जा तू शाळेत, असं तसं. आणि शाळा खूप लांब होती तिथून, म्हणजे गावात पण नव्हती, दुसऱ्या गावात जावं लागायचं आम्हाला. आणि तिथे आम्ही जात होतो. आणि गेले मी पहिल्या दिवशी शाळेत गेले आणि तिथे जाऊन पण आहे ना माझं मन आहे ना अजिबात तिथे लागत नव्हतं. म्हणजे पूर्ण लक्ष आईकडं, की माझी आई रडत असेल का, तिनं जेवलं की नाही, आपण तर इथे आहे, तिला कोण बघणार, ती नुसती रडत
रडत बसली तर, तिच्या डोक्यात काही फरक पडलं तर, सारखं रडणं पण चांगलं नाही. हे गोष्टीनं मला आतून इतके खायचे खूपच जास्त आणि तेच विचार माझ्या डोक्यात राहायचं. कोणतंच म्हणजे जे काही ते सर शिकवायचे समोर त्यांच्याकडं तर अजिबात लक्ष राहायचं नाही. पूर्ण लक्ष घरीच. आणि आम्ही दोघी बहिणी एकाच शाळेत होतो. म्हणजे ताई पण माझ्यासोबतच जायची. तरी पण आहे ना तसंच माझ्या डोक्यात नेहमी राहायचं. आणि बाकीचे जे काही मुली आहेत ना, ते एवढे हॅपी राहायच्या, एवढे खुश राहायच्या त्या म्हणजे घरून रोज काहीतरी नवीन किंवा काहीतरी म्हणजे एखादा सणवार असलं की छान-छान कपडे घालणं, हे करणं, ते करणं. पण आमचं तसं नव्हतं. पप्पा गेले म्हणून आमची सगळी म्हणजे सगळं काही जिथलं तिथंच थांबून गेलेलं होतं. म्हणजे पप्पा गेले त्या टायमाला ना आमच्याकडं काहीच नव्हतं. म्हणजे अशी काही परिस्थिती होती ना, तर म्हणजे खर्च चालू शकतो. म्हणजे आईनं जर काम केलं तर पैसे येऊ शकतात घरात, नाहीतर नाही. एवढी आमचं म्हणजे वेगळं झालं होतं आणि बुक्स वगैरे पण आम्ही ना म्हणजे असंच घ्यायचो. म्हणजे एक बुक्समधून 2-3 पाठ करून असं दिवस काढत होतो आणि त्याच्यामध्ये पण 4 दिवस शाळेत जायचो, तर 8 दिवस घरी आणि मग त्याच्यानंतर ताईचं लग्न करायचं होतं. म्हणजे म्हणतात वडिलाला जर 3ऱ्या वर्ष लागलं ना, तर लग्न होत नाही. आणि एवढ्या लवकर एवढी घाई का करायची होती? मी ताईपेक्षा मोठी दिसायची. मी आता पण मोठी दिसतीये. म्हणजे माझी तब्येत वगैरे होती ना, तर मी खूप मोठी दिसायची. मग सगळेच म्हणायचे, की दोघी सारखेच होऊन जाणार, मग नंतर कसं होणार? त्या टायमाला ना मुली खूप जास्त होत्या आणि मुलं खूप कमी होते. म्हणजे स्थळ चांगलं भेटणं बोललं ना, तर खूप कठीण होतं आणि आता तर किती म्हणजे मुली कमी आहेत आणि मुलं जास्त आहेत. पण त्या टायमाला तसं नव्हतं. स्थळ बघणं खूप कठीण होता. मग आता ताईचं लग्न करायचं होतं आणि त्या टायमाला पप्पाला काही 1 वर्षच झालेलं होता म्हणून म्हणजे जे काही नातेवाईक असू द्या किंवा भाऊकीतले असू द्या, ते चांगली अशी सहानुभूती दाखवत होते. म्हणजे त्यांना भरपूर मदत केली आणि ताईला असं नॉर्मलच म्हणजे शेती त्यांना 9-10 एकर आहेत तर भाऊजीला आणि त्यांना त्याच्याशी लग्न झालं. म्हणजे जास्त काही चांगलं बघितलं नाही. नॉर्मली त्याला बघून लग्न करून दिलेलं आणि त्या टायमाला ना म्हणजे आईकडं पण काही नव्हतं. आमच्याकडं ना हुंडे वगैरे भरपूर आहेत आणि मग त्याच्यानंतर आहे ना, म्हणजे हळू-हळू करून आमची परिस्थिती सुधारायला लागली. पण त्याच्यामध्ये आम्ही इतके कष्ट केले ना, मी आणि माझ्या आईनं, तर पुढं मी तुम्हाला सांगतेच. पण ताईच्या लग्नाच्या टायमाला ना, म्हणजे सगळ्यांचं सपोर्ट होता किंवा सगळ्यांनी मदत करून लग्न करून घेतलेलं. ताई तर गेली. आता ताईचं लग्न झालं. म्हणतात ना, लांब गेलेल्या माणसाला काहीच गोष्टी म्हणजे एवढं हे नसतं. आपण सांगितलं तर कळतं, नाहीतर नाही. पण तिथून पुढे ना, माझं खरं सांगू तर म्हणजे एक वेगळंच झालेलं होता. म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे मी घरचं सगळं बघायची. घरचं, शेतातले कामं करायची आणि माझी आई ना, म्हणजे शाळेचं म्हणजे अंगणवाडीचं कामं करून आहे ना, ती बाहेर कामाला जायची आणि म्हणजे कसं असतं, शेतीमध्ये आपल्याला कामं करायची असले ना, तर वखर वगैरे हाणावं लागतं आणि त्याच्यासाठी माणूस लागतं किंवा बैल वगैरे लागतात. ते आमच्याकडं नव्हते. तर माझी आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची आणि त्यांना घेऊन आमच्या शेतात यायची. म्हणजे ते म्हणायचे, की तुम्ही आमच्या शेतात कामाला या. 3-4 दिवस कामाला बोलवायचे आणि 1 दिवस ते वखर वगैरे हाणून द्यायचे. अशी कामं करायचो. मग मी सगळं घरचं बघत होते. काही कधी-मधी शाळेत जायची. जास्त काही शाळेकडं लक्षच नव्हतं. म्हणजे दुर्लक्षच होतं. नाहीतर काहीतरी चांगलं झालं असतं. माझे वडील जर राहिले असते तर. मी पहिली ना जास्त करून कापूस लावायचे म्हणजे कापसं असतात ना ते म्हणजे कॉटन निघतं ना ते लावायचे. तर ते कसं असतं म्हणजे आता पण लावतात पण एवढं नाही. पण पहिले खूप जास्त होता आणि आमचं शेत खूप लांब होतं म्हणजे चांगलं माल वगैरे निघायचं. पण ते सगळं ना म्हणजे डोक्यावर आणायचं असतं एवढं ओझं. म्हणजे 20-25 क्विंटल जे कापूस निघत होतं ना आमचं तेवढं मी आणि माझी आई डोक्यावर आणायचं. म्हणजे दिवसभर कापूस वेचणं आणि संध्याकाळचं ना सगळे ओझे घरी आणणं हे शक्य नाही. पण आम्ही केलं. एवढ्या लांबून आम्ही दोघी मायलेकी हे सगळं आणायचो घरी आणि मगच संध्याकाळचं जेवण बनवणं किंवा म्हणजे लेकरं तर लहानच होते म्हणजे माझे भाऊ दोघं पण लहान होते तर त्यांना काही इतकी समज पण नव्हती आणि ती शाळेत जायची. जेवढं झालं तेवढं ते घरचं करायचे. मग हळूहळू करून आहे ना आम्ही अशीच कामं करत राहायचो कंटिन्यू. माझ्या आईच्याकडं मला बघतासुद्धा यायचं नाही. ती शेतातली म्हणजे ए टू झेड जे माणसाचे कामं असतात ना ते आम्ही दोघी मायलेकीने सुद्धा केलेलं आहे. आणि जर आपण शहरात राहिलो किंवा नॉर्मल एखादा जॉब राहिलं तर आपण कसं पण ते करू शकतो. आणि मी आणि माझ्या मम्मीने इतके कष्ट केले ना काय सांगू म्हणजे खूपच जास्त. शेतातले असू द्या, घरचं असू द्या, हे सगळे कामात आहे ना माझं पूर्ण लक्ष राहायचं. म्हणजे मी शाळेकडे दुर्लक्ष केलं होता. जायची मी जास्त करून नाही म्हणजे कधी-मधी गेले तर गेले, नाही तर नाही गेले. असं करून आहे ना मी 9वी पण काढून घेतली आणि आता आलं होतं 10वीचं वर्ष. तर त्याच्यामध्ये पण आहे ना कधी गेले, कधी नाही गेले असं करत 10वी माझी निघली. म्हणजे गावाकडं कसं ग्रामीण भागात आहे ना जास्त जर नाही केलं आपण तरी होऊन जाते म्हणजे निघून जातो. पास ते आपल्याला करूनच देतात. पण
शहरात तर नाही निघत, पण गावाकडे निघून जाते. तर 10वी निघाली आणि त्याच्यानंतर आहे ना, मी पुढे ॲडमिशनसुद्धा घेतलं नाही. आता फक्त आणि फक्त घरचे कामं आणि सगळ्या जबाबदारी अंगावर घेणं हेच माझं होतं. आई बाहेरचं करायची, मी घरचं करायची, अशी आमची रुटीन झाली होती. कोणी जर नाही मदत केली तरी चालतंय. आम्ही दोघी मायलेकी सगळं सांभाळून घेत होतो आणि खरं सांगू ना, तर एक माणूस गेल्यावर आहे ना, एका बाईची खूप अवस्था होते आणि कोणी मदत करत नाही. मी तुम्हाला एवढं सांगते आणि तसं करायला नकोय. मला जर कोणाचं असं काही ऐकलं ना, तर लगेच धक्का बसून जातोय आणि इथूनच म्हणजे इथपर्यंतच आमचं काही सगळं संपत नाही. पुढे तर इतके झटके बसले ना, तर ते पुढं मी तुम्हाला सांगतेच. तर आता मी 10वीला होते. 10वी तर माझी निघून गेली होती. ॲडमिशन काही मी पुढं घेतलं नाही. माझे भाऊ पण आता बरेपैकी मोठे झाले होते. म्हणजे ते पण थोडंफार कामामध्ये मदत करायचे आणि माझ्यापेक्षा जो लहान माझा भाऊ होता ना, तर तो पण छान अशी कामामध्ये मदत करायचा. म्हणजे त्याला पण भरपूर काही समजायला लागलं. तो पण कामं करत होता आणि जो माझा आता भाऊ आहेत ना, तो त्याला एवढं काही जमायचं नाही. तो खूप लहान होता. तर आम्ही सगळे शेतातले कामं वगैरे करायचो. मग सगळे लोकं म्हणायला लागले, की "आता तू तुझ्या मुलीचं लग्न करून दे. आता ती मोठी झाली आहे. कधी करते? 18 वर्षाची झाली." पण माझ्या मनात एवढंच होतं, की मी आईला सोडून जाणारच नाही. मी कधी लग्न करणारच नाही. म्हणजे मी असं अवस्थेत माझ्या आईला बघितलंय ना, तर एवढे लोकांना टॉर्चर केलं, इतकं तिनं सहन करून इथपर्यंत आली ना, तर असं वाटत होतं, की तिला सोडून मी कसं राहणार? पण सगळेच म्हणजे हे करायचे, म्हणजे आई पण म्हणायची, की "नाही, लग्न करावंच लागतं," असं तसं. आणि मग ह्या टाईमाला पण आता मला लग्न करायचं होतं, त्या टायमाला पण इतक्या अडचणी होत्या, इतके प्रॉब्लेम होत्या. ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. ते तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल, तेव्हाच कळेल. तर चला.